आहे सप्टेंबरचा हप्ता आता थेट खात्यामध्ये जमा होतोय। आतापर्यंत 1 कोटी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। ज्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनाही यावेळचा हप्ता मिळाला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता थेट पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्य सरकारकडून दिवाळी मिळालेली ही भेटच आहे। अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते। मात्र आता सामाजिक न्याय विभागाने यासाठीचा 410 कोटी रुपयांचा निधी महिला आणि बाल विकास विभागाला वर्ग केला आहे। मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला। आणि आता ई-केवायसी आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-केवायसीमुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-केवायसीमुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-केवायसीमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये। ई-केवायसीमुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाइड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे। शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाइड विक्ट्री मिळाली। त्यामुळे ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही। ज्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार। बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही। आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। त्यामुळे कुठलीही चिंता आणि काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही। विरोधी या लोगों में संभ्रम फैला हुआ है कि आखिर कहीं इस योजना को लेकर एक जो मन में शंका है उसे दूर करने के लिए आप क्या कहेंगे सर? सबसे पहले मैं ये कहूँगा कि मुख्यमंत्री लाडली बहन योजना जो महायुति सरकार ने शुरू की है वो कभी भी बंद नहीं होगी, ये स्पष्ट रूप से मैं कह रहा हूँ। और ई-केवायसी का जो मामला है ये आधार कार्ड लिंक होगा और ये जो सिस्टम है और सिस्टम ट्रांसपेरेंस होगी और ट्रांसपेरेंसी आएगी, उसमें सुलभता आ जाएगी और हमारी लाडली बहनों के अकाउंट में पैसे बराबर जमा हो जाएंगे। इसके साथ ही और कई योजनाओं की जानकारी भी हमारी लाडली बहनों को मिलेगी, उसका भी लाभ उनको मिल सकता है। और
ये पूरी तरह ये लाडली बहना योजना जो हमने हमारी महायुति सरकार ने शुरू की है, उसका मकसद ये था कि हमारी जो गरीब मध्यम वर्गीय तबकों की जो महिलाएं हैं उनके जीवन में बदलाव आ जाए, सुख समृद्धि आ जाए, आनंद आ जाए, उनका जीवन जो है वो उसमें परिवर्तन आ जाए। और इसीलिए हमने वो योजना शुरू की है। हमारी सरकार ने जो योजना शुरू की, ये योजना के बारे में विपक्ष ने कई आरोप लगाए थे, कई संभ्रम फैला। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना आता KYC नाही केली तरी लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस मिळणार आहे आणि तोही आजपासून वाटपाला सुरुवात होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्यात मोठी घोषणा केलेली आहे। लाडक्या बहिणींनो बघा, तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना KYC करताना भरपूर प्रॉब्लेम येत आहे, OTPच येत नाही, वेबसाईटच बंद असते। परंतु आता ते सरकारच्या लक्षात आलेलं आहे की वेबसाईटमध्ये खूप मोठा झोल आहे, लाडक्या बहिणींना विनाकारण त्रास होत आहे। त्यामुळे आता हे जी तुम्हाला जी काही पैसे मिळतात, दिवाळी बोनस, पुढे आनंदाचा शिधा, गॅस सिलेंडर, हे सगळं तुम्हाला बिना KYC मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त तुम्हाला पात्र लाभार्थीमध्ये असणं आवश्यक आहे। बघा, भरपूर लाडक्या बहिणींना स्वतःला समजतं आहे की आपण सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र लाभार्थी यादी समाविष्ट नाही असा मेसेज येतो आहे त्यांना जेव्हा आधार क्रमांक टाकतात। त्यामुळे त्यांनी समजून जायचं की आपण यादीतून बाहेर गेलेलो आहे। तर त्यांनी काय करायचं सांगतो पटकन, त्यांनी पुनर्अर्ज पडताळणी करायची आहे। महिला व बालविकासमध्ये जाऊन तुम्हाला लगेच अर्ज करायचा आहे की माझे पुनर्अर्ज पडताळणी करा, मी पूर्णतः पात्र आहे। भरपूर लाडक्या बहिणींना हे एक प्रॉब्लेम आहे की त्यांचे वडील किंवा जे पती आहेत ते हयात नाहीत, तर त्यांनी आधार क्रमांक कोणाचा टाकायचा आहे। तर सरकारनं त्याच्यावरही लवकरच तोडगा काढत आहे, कारण त्यांना माहिती आहे हे वेबसाईट असेल, हे प्रॉब्लेम हे त्यांना माहिती आहे। त्यामुळे त्यांनी काय केलं आहे, KYCची टेन्शन ठेवलेलं नाही। सरसकट सर्व लाडक्या बहिणींना दिवाळीसाठी सप्टेंबरचा हप्ता दिलेला आहे बरोबर। आता ऑक्टोबरचा हप्ता आणि दिवाळी बोनस सोबत आनंदाचा शिधा आणि गॅस सिलेंडरचे पैसे हे सर्व एकत्र लाडक्या बहिणींना देणार आहे। आता मला तुम्ही कमेंट्समध्ये पटापटा सांगा, कोणाकोणाला सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे, कोणाकोणाला बोनस हवा आहे, कोणाकोणाला गॅस सिलेंडर हवा आहे, कोणाकोणाला आनंदाचा शिधा हवा आहे। आता तुम्ही म्हणाल कोणाला किती रुपये मिळणार। बघा, जर KYC सक्सेसफुल झाले असेल आणि जर तुम्हाला जूनपर्यंत हप्ते आले असतील, मेपर्यंत हप्ते आले असतील, तर तुम्हाला मेपासूनचे हप्ते मिळतील। म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि दिवाळीचा हप्ता असे 6 ते 7 हप्ते तुम्हाला एकत्र मिळतील, सोबत गॅस सिलेंडरचे हप्ते मिळतील। परंतु जर तुम्ही KYCतून बाहेर पडले असाल, जर तुम्हाला असं मेसेज आला असेल की तुम्ही अपात्र लाभार्थीमध्ये समाविष्ट आहात, तुम्ही पात्र लाभार्थी यादीमध्ये नाही, तर तुम्हाला अर्ज पडताळणी करणं खूप गरजेचं आहे। माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। लाडक्या बहिणींना ही माहिती समजलीच पाहिजे, कारण दिवाळीला कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही। दिवाळी मनसोक्त जगा। सप्टेंबरचा हप्ता आलेलाच आहे। ऑक्टोबर आणि दिवाळीचा बोनस हा तुम्हाला आजपासून वाटायला सुरुवात होणार आहे। गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे 2490 रुपये मिळणार आहेत, सोबत आनंदाचा शिधा असा मिळणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 8 ते 10 वस्तू मिळणार आहेत। दिवाळीला एकदम जोरात दिवाळी होणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत, कारण अखेर त्यांच्या भावांनी दिवाळीला त्यांना भाऊबीजेला ओवाळणी ही आजपासून वाटपाला सुरुवात केलेली आहे। तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील नक्की विचारा, लक्षात घ्या। कुठलेही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत जय महाराष्ट्र।